हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे महेंद्र कारण यूट्यूब चॅनलमध्ये ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तर आपला वाडा आला आहे आता दैवलला. 4-5 दिवसाची बेकार अवकाळ होती, लंगड्या मिंड्या बी चालू राहिल्या. तर आता ऊन बी पडले, आता बरं वाटतंय, थोडी मेंढराला बरं वाटत आहे. आता आम्ही माळावर आलो, तुम्ही बघू शकतात. माळावर आलो आता. खूपच मोठा माळ आहे, त्या माळावर आलो. इथून ह्या बाउंड्री पण राबी इकडे घालायच्या बी नाहीत मेंढ्या. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर तुम्हाला मी तिकडे गेलो ना तर भेटतो तुम्हाला. चला तर फायनली मित्रांनो, आता मी राबामध्ये मेंढ्या घालून देईल. तर तुम्ही बघू शकतात, मॅडम जर आली बिली ना मावली वाट लावून देईल. आताच घातले, आता अर्धा 1 तास झाला. बघू शकतात तुम्ही, खूपच भारी चारा आहे बी. मॅडम जर कधी आली ना उचलू आपल्याला मग डायरेक्ट. तर तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो. तर एखादा वासमाला आला ना तर तुम्हाला मी धावतो वासमाला. तर मित्रांनो, जे नव्हतं व्हायचं तेच झालं. तर फायनली वासमाला आला आहे आता इथं. फायनली तर नाही सांगू शकता, पण नको यायला पाहिलं होता, पण तो आला. तर मेंढरं काढून दिली त्याने बाहेर. तुम्ही बघू शकता. आता मी मेंढरं हाणतोय आधी माझी त्याने स्वतःने काढली. तो म्हणत होता म्हणे अशी मेंढरं चारणं पडतं म्हणे का झाडं लावेल म्हणजे मेंढरं चारणं पडतं का म्हणे. तर म्हणलं मग झाडं नाही लावा, मग कुठं घेऊन जावं म्हणलं. तर ते म्हणे तुला मी शिकाडू का म्हणे, मी मेंढरं चारायचं म्हणे. तर म्हणलं मग शिकाडू म्हणलं, तू शिकाडता असेल तर. मग मी त्याला सांगितलं. मग म्हणलं भाऊ आम्ही लांबून आलो म्हणलं, आजच्या दिवस चारू आलं. तर म्हणलं ना आजच्या दिवस मग हे बघा इथं आहे तो. तर ते म्हणे मेंढरं मी चारायचं शिकाडतो म्हणे, लाकूड दाव म्हणे, बघा म्हणे असं उभं राहणं पडतं म्हणे, असं उभं राहून असं ध्यान द्यावं लागते म्हणे, नाहीतर ह्या इकडे चारावं म्हणे, असं जाऊ द्यावं इकडे म्हणे मेंढरं. आणि तुम्ही खुशाल इकडे घेऊन येता म्हणे, आता नाही येऊ द्यायची म्हणे, आता जा घेऊन म्हणे तिकडं म्हणे. नाही तर हे बघा असं फिरावं लागतं म्हणे, आखून असा रुमाल टाकावं लागतं, असं खाली करावं लागतं म्हणे रुमाल. तर तुम्ही बघलं जासन मग वासमाला आला होता, पण बोलला बिल्ला काय नाही, फक्त बोलला म्हणे काढून घेऊन जा असं तसं. असं ज्ञानच्या गुटशीत शिकत होता, घालावं ना असं तसं मेंढरं घालावं ना, सरकारी कानून कायदा राहतो म्हणे, एवढं बोलला तो. बाकी तर काय बोलला नाही. पण आपल्या मेंढ्या बी मस्त होऊन गेल्या त्या. आता आपल्या मेंढ्या येत त्या. तर बघू शकता तुम्ही आता खाली दारांबी किती खतरनाक आहे. आणि आमचा वाडा तिथे आहे. कुठे आहे आमचा वाडा? हा इथे आमचा वाडा. ते बघू शकतात, इथे वाडा आमचा. तुम्हाला डोळ दिसत इथं आमचा वाडा आहे. आणि आम्ही इथं कारो इथं मेंढ्या चरवायला आमच्या. बघू शकता तुम्ही, हे दारा किती खतरनाक आहे. हे जंबुरा गाव आहे. कवाच्या अशा जंगलामध्ये मेंढरं चारतात कवाच्याने. तर 2 तास चारले मेंढ्या, जास्त बिस्त काय चारल्या नाही, फक्त 2 तास चारल्या. तर आता गडी वर्षात खाली पाण्यावर पण न्यायचे इथं. तर पाणी बी आज खूप ऊन पडू राहतं, त्याच्यामुळं पाणी बी ताण लागलं ते मेंढराला. पाण्यावर बी घेऊन जावं लागतं थोड्या वेळात. तर मित्रांनो, तर तुम्हाला मी थोड्या वेळात भेटू. चला तर मग. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता त्या कपारावर मेंढरं उतरवलं आले. तुम्ही बघू शकतात तो मी काय ते बघू शकतात काय खाली तांगाड राहिला आहे तो. बघू शकता तुम्ही, ते एकाने मोर गचालले आहेत. आता एवढ्यात म्हणजे तुम्ही मग बघला असेल ते वासमल कसा मोकार चारा आहे मित्रांनो. विषय नांदच खोळायला आहे तिथं खाली. आण बघू शकता तुम्ही, बेकार चारा आहे. तुम्ही बघू शकता हे बघू हलक्यात घेऊन राहिलं का, विषय नाही. मोकार माणूस आहे मित्रांनो, ऐक भारी चारा चारतो ना. बघू शकता तुम्ही. हे दारातच जायचं मित्रांनो आता खाली. चला तर मग भेटतो तुम्हाला थोड्या. आमचे मेंढरा थार पण येते बरं मित्रांनो. हे बघा कशी हवा येत, तरी आमचे मेंढर त्याला साईड देत नाही. तर फायनली मित्रांनो, ताण बी बेकार लागून राहिले, पाणी बी सापडून नाही राहिले. तर पाणी आहे एक जागी तिथं आहे, तर तिथं आहे पाणी, पण तिथं इथल्या लांब जायला बी दुःख लागत आहे. एवढा खाली बरडा बघून बी बिया वाटत आहे पाणी प्यायला. इथून तिथं जावं, त्याच्यामुळं काय पाणी बी नाही सापडून राहिलं. त्याच्या बेकार ताण बी लागून जायले. तर मेंढर आपली ही इथं अजून हे आधी माधी मेंढर वर चढली, तर आधी माधी वर आली. तर
जागी त्या तिकडच्या ह्या जाळाच्या त्या साईडला पाणी सापडतं बरं आहे. नाहीतर काय ना घरीच पिऊ मग. आता वाजून गेली तरी बी 4 वाजून गेली तर लवकरच आपण बी आता घरी जाऊ. आपण 1-1.5 तास अर्ध्या तासात 4:30ला 5ला घरी जाऊ. तर तुम्हाला आता जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग जय बाळूमामा.